अरे पिंटू भाऊ, आपण केव्हापर्यंत असंच लंडोऱ्यावानी घुमत राहायचं? काऊन का झालं बे तुले? अगा का सांगू तुले, घरच्या शिवा खाऊ खाऊ तर मी पागल होऊन गेलो. आणि अजून सांगू तुले, मायापाशी एक चड्डी घ्यायसाठी सुद्धा पैसे नाहीये. 10 शेकदाळा आहे माया चड्डीले, तरी तेच चड्डी घालत घुमतो. अबे तुया तरी चड्डीले फक्त 10 शेकदाळा आहे, माया चड्डीले तर 20 शेकदाळा आहे. आणि बनेल मध्ये तर एवढे शेकदाळा आहे की असं वाटते की मासोळीची जाळी घालून आहो. हो ना पिंटू भाऊ, माई डाव मला फोन लावून विचारते की सकाळी नाश्ता केला का? तर मला विचार येते की तिले का सांगू की नाश्त्याच्या नावावर घरच्याच्या गरम गरम शिवा खाल्ल्या. अबे तुले तरी विचारते तू डाव, मले तर माई डाव म्हणते आज शिव्या खाल्ल्या की लाता. आता तूच सांग, मी का सांगू? काही नाही भाऊ, आता फक्त एक काम करू, आपण एक पाण्याचा ग्लास घेऊ आणि त्याच्यात उडी मारून जीव देऊन टाकू. अरे असं नको म्हणू रे बाबा, अजून माझ्या लग्न सुहागरात आणि पोरं व्हायचे आहे. अरे भाऊ, पण खिशात चाराने नसेल तर पोराले का भेंड खाऊ घालशील? अबे चिंटू, तू तर बरोबर बोलत आहे. साला आपल्याला काही ना काही मोठा कांड करावाच लागेल. अरे कांड करायची गरज नाही, आपण एक काम करू, म्हस राखू आणि दुधाचा व्यवसाय करू. अबे पण म्हशीचं दूध काढताना मला लात मारली तर? अरे काही नाही होत, म्हशीनं बैलाले लात मारली तर काही नाही होत असते. का म्हणलं तू ना, मला बैल म्हणून राहिला का? अरे भाऊ काही नाही, जाऊ दे, मग आपण एक मसाज पार्लर खोलून टाकू. अबे पिंटू, हे मसाज पार्लर का होय? अरे काही नाही, तुले फक्त पोतं टाकून ठेवायचं आहे, गिराईक आपोआप येते. मग काय करायचं? अरे हातपाय दाबून द्यायचे, अजून काही दाबाची गरज नाही. अबे काही पण धंदा सांगता का लेका? इथं लोक मलेच फाईलवर घेऊन घेईन. दुसरा धंदा सांग. अगं आता कोणता धंदा सांगू तुले? जाऊ दे, एक काम करू, आपण सर्वात बेस्ट दारूचं दुकान खोलून टाकू. जगामध्ये दारू पिदाळ्याची कमी नाहीये, जसा तू आहे एक पिदाळा. अबे फुसकी, का म्हणलं तू ना, तुझ्या तर आज्याची भाजी बनवतो, थांब आता.